अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपण म्हणजे आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि पहिल्या सोमवारी आपली नागपंचमी आलेली आहे. तर आज आपण नागपंचमीची कथा बघणार आहोत आणि ही कथा ऐकल्याने ज्या काही आपल्या अडीअडचणी आहे, संकटे आहे ते नाहीसे होतात. आपल्याला नागोबा आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करतो. तर ही कथा सगळ्यांनी ऐकायची आहे. बघा, एक आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी राहत होता. आणि तो शेतकरी आपल्या म्हणजे नित्यनेमाने रोज आपल्या शेतात काम करायला जायचा. आणि त्या म्हणजे ज्या दिवशी तो नांगर घेऊन गेला शेतामध्ये, त्या दिवशी होती नागपंचमी. पण त्यांनी नांगर घेऊन जाताना म्हणजे त्याच्या शेतामध्ये वारूळ होतं. तर त्या वारुळामध्ये नांगरता त्याचा ते फाळ त्या म्हणजे नागोबाच्या वारुळाला लागला आणि नागोबाची म्हणजे नागिन राहिली आणि बाकीचे पिल्ले हे ते सगळे म्हणजे मरून पडले. सगळं ते वारूळ उद्ध्वस्त झालं. आणि मग नंतर नागिन बाहेरून आल्यानंतर नागिननं ते पाहिलं, की आपलं वारूळ इथं राहिलं नाही, आपले पिल्ले नाहीये. आणि मग ती नागिन म्हणजे तिला राग आला, ती सैरावैरा पळायला लागली, की हे कोणी केलं? जेव्हा तिला हे कळलं, की ह्या शेतकऱ्याने शेत नांगरलं आणि त्याच्या नांगराला रक्तबंबाळ झालेलं पाहिलं, रक्त लागलेलं दिसलं. मग या शेतकऱ्यानेच आपल्या पिल्लांना मारलं म्हणून म्हणजे त्याचा राग तिनं मनात धरून ठेवला आणि ती सैरावैरा धावत गेली आणि मग तिनं त्या शेतकऱ्याचा शोध घेत गेली. आणि मग शेतकऱ्याच्या घरी गेल्यानंतर तिनं मनात धरलं होतं, की या शेतकऱ्याचं कुटुंब आपल्याला उद्ध्वस्त करायचं आहे. आणि मग ती नागिन त्या शेतकऱ्याच्या घरी गेल्यानंतर तिनं त्यांच्या घरातल्या एकेका जणांना दंश करून त्यांना मारून टाकलं. सगळे मग मरून गेले समजा त्या शेतकऱ्याच्या घरातले. पण फक्त शेतकऱ्याच्या घरातली एक मुलगी राहिली होती, की ती म्हणजे लग्न झालेली होती, ती तिच्या घरी होती. तिनं हिचा सुद्धा शोध लावला आणि ही नागिन तिच्या घरी गेली. तिला दंश करायचा म्हणून. पण जेव्हा ही नागिन तिच्या घरी गेली, पण त्या दिवशी होती नागपंचमी. तर नागपंचमीच्या दिवशी तिच्या घरी गेल्यानंतर नागिन तिच्या घरातली ती पूजा पाहून एकदम स्तब्ध म्हणजे तशीच राहिली आणि तिनं पाहिलं, की इथं यांच्या घरीमध्ये नागपंचमीची पूजा होते. नागोबाला दूध म्हणजे नागिन सगळं पूजा, त्यांची पिल्लांची पूजा सगळे म्हणजे चित्र काढलेलं किंवा पाटावर जे काही आपण काढतो त्याची पूजा केलेली, दूध लाह्या ठेवलेल्या आहेत आणि सगळं म्हणजे पूजा यथासांग पूजा केलेली दिसली ती नागिनला. आणि मग नागिननं तिथलं दूध पिलं ते आणि म्हणजे असं तिला म्हणजे प्रसन्न वाटलं दूध पिल्यानंतर, की आपली इथं खूप पूजा, आपली मान-सन्मान आपल्याला मिळतोय. असं पाहिल्यानंतर तिचं मन सुद्धा भारावून गेलं आणि तिनं त्या चंदन ते लावलेलं होतं, त्या चंदनात लोळत राहिली म्हणजे नागिन. आणि जेव्हा त्या मुलीनं आपल्या म्हणजे सगळी पूजा झाल्यानंतर नमस्कार केला, डोळे मिटून उभा राहिली, प्रार्थना करू लागली, तेव्हा साक्षात नागिन तिच्या समोर उभी राहिली. आणि मग त्या मुलीला म्हणे, "तुला काय पाहिजे मला सांग म्हणून तुझा म्हणजे माझा आशीर्वाद आहे तुला. तुझी काय इच्छा आहे मला ती पूर्ण सांग." पण मग ती जेव्हा डोळे उघडल्यानंतर ती साक्षात नागिन तिच्या समोर दिसल्यानंतर ती मुलगी एकदम घाबरून गेली. पण मुलीला म्हणे, "तू घाबरू नकोस. मी तुला काहीही करणार नाही. फक्त तुझी इच्छा काय आहे ती बोल." मग तिनं सांगते तिची इच्छा. ती नागिन तिची इच्छा पूर्ण करते. पण मग नागिनीच्या मनामध्ये कुठेतरी खंत असते, की ही एवढं मनोभावे पूजा करते आणि आपण तिच्या आई-वडिलांना मारून टाकलं, मग तिच्या बहीण-भावांना मारून टाकलं. पण मग तेव्हा ती नागिन त्या मुलीला सांगते, की असं-असं झालेलं आहे, की मी तुझ्या आई-वडिलांना मारून टाकलेलं आहे. पण जेव्हा ती मुलगी त्या नागिनीची प्रार्थना करते, तिला मनापासून नमस्कार करते आणि ती विचारते, की आता व्रत कुठलं आहे, की हे यांना मी जिवंत करेल, तर त्यासाठी मला व्रत सांगा. तर ती मुलगी त्यांना मनापासून प्रार्थना करते नागिनला. मग ते नागिन तिला अमृत दिलेलं असतं मुलीला, की हे अमृत त्यांच्या मुखामध्ये टाकायचं सगळ्यांच्या, आई-वडिलांच्या, त्या बहीण-भावांच्या. मग ती मुलगी त्या घरी जाऊन व्रताचं जे तिला हे मिळालेलं असतं अमृत, ते अमृत ती सगळ्यांच्या तोंडात टाकते. तेव्हा ते तोंडात टाकल्याबरोबर तिचे आई-वडील, ते छोटे बहीण-भाऊ सगळे जिवंत होतात. आणि मग तिला म्हणजे विचारतात, की "काय झालं होतं आम्हाला? हे कसं काय असं झालं?" म्हणून. मग ती सगळी सांगती मुलगी कथा, की असं झालं होतं आणि मी जेव्हा पूजा केली तेव्हा मला नागिन प्रसन्न होऊन मला तिनं सांगितलं, की हे असं-असं झालेलं आहे आणि तू हे अमृत घेऊन जा म्हणून. मग ते अमृत घेतल्यानंतर मग ती वडील पण एकदम त्या नागोबाला नमस्कार करायला लागले. मनातून प्रार्थना केली, की आमचं चुकलं, असं झालं आणि मग तिनं मुलीला विचारायला लागली, की "याचं व्रत कसं आहे? आम्हाला पण सांग." मग त्या मुलीनं सांगितलं, की नागपंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळीच उठून आपल्याला सगळी पूजा वगैरे करायची आहे. नागोबाचं आपण चित्र काढायचं आहे. त्यांचे पिल्ले वगैरे आणि त्यांना आपल्याला दूध लाह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. फूल, हार आपल्याला सगळं धूप, दीप, अगरबत्ती हे सगळं ओवाळायचं आहे आणि असे आपल्याला म्हणजे आपल्या मनाने आपली पूजा करायची आहे यथासांग.
आणि जेव्हा अशी पूजा केली तेव्हा आपल्याला नागनागोबाचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. म्हणून असं हे केली व्यवस्थित पूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला शेतामध्ये नांगर फिरवायचा नाही, भाज्या चिरायच्या नाही वेळेवर आणि आपण तव्यावर सुद्धा पोळी भाजत नाही. तांदूळ सुद्धा आपण खात नाही का तर ते नागोबाचे दात आहेत म्हणून. हे अशा प्रकारे आपण म्हणजे हे नियम सुद्धा पाळायचे आहेत. मग हे सगळे जर नियम पाळून आपण जर पूजा केली, आपण सगळं केलं तर नागोबा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला कुठल्याही अडचणी येत नाही. कुठल्याही आपल्याला आपल्यावर म्हणजे पाप लागत नाही, की कोणाचं आपण हे केलं नाही. म्हणून ह्या दिवशी आपल्याला जितके नागोबाचं हे आहे, तिथं आपल्याला पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे, काही चूक-भूल माफ करायची आहे आणि आपल्याला हे जे छोटे नियम आहेत, चिरणं समजा असं काही कशाने कापायचं, पोळीच करायची, हे आपल्याला नियम पाळून आपल्याला हे त्या दिवशी सण साजरा करायचा आहे. आणि असा जर सण साजरा केला तर नक्कीच नागोबा आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्यावर कृपाछत्र जातील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझी जर ही कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.